नमस्कार, टीचर अरुणा तुमकां युनिक अचिव्हच्या स्टुडियोन येवकार. आज आमी स्त्री शक्ती या भागात स्त्रियांच्या विशयी म्हणजे आमची जी नारी आसा ती कशी फुडें सरल्या, सगळ्या क्षेत्रांत ती कार्यरत असतात. टीचर, तुम्ही एक स्वता टीचर आसा, टीचर जावं पुलीस जावं असे वेगवेगळे क्षेत्र तांच्यांनी आपणायल्या. पण तांकां हे आपणायतना कशी झुंज घेवची पडटा आनी ती कशी मुखार सरतात हाचेर आमचो हो भाग निगडीत आसतलो. आयज तुमचे कडेन हांव भासाभास करतलें हाजेरूच संदर्भात. सुरवेक हांव एक तुमकां क्वेश्चन विचारूंक सोदतां, तो म्हळ्यार तुमी शिक्षकूच हो पेशा कितें कसो आपणायलो आनी कित्याक? मजेची गोष्ट अशी की म्हाका शिक्षक जावचे असले असे खबरूच नसले. तुम्ही म्हणता तसे इट वॉज जस्ट सडन, खबर नसताना जाल्ली गोष्ट आहे. इट वॉज नॉट अ लायकिंग टू बी अ टीचर. पण जातकीत खरेंच दिसले की हांवें टीचरूच जावंक जाय असले. माझे स्वप्न वेगळेच असले, पण अशा स्वप्नान पावले हांव जंय हांव दुसऱ्यांची स्वप्नां घडोवंक शकता. खरेंच म्हणटा न्ही, टिचर्स जे आसता ती प्रत्येक भुरग्याक घडोवपाचें कार्य करता आनी एक खूब बरें गजाल आसा. दुसरो क्वेश्चन विचारूंक सोदतां, आतांची जी नवी टिचरे जातात म्हणजे तांच्यांनी BEd केल्ले आसात, नवोदीत टिचरे जावपाचे आसात, तांकां तूं कितें संदेश दिवपाक सोदता? जेन्ना टीचर म्हणून आमी जे प्रोफेशन घेता न्हू, फक्त टीचर म्हणून पयशे कमोवच्या खातीर हे प्रोफेशन घेवप न्हू. तुमकां तितून पगार कितको मेळटा, कितको आसा किंवा चड पगाराची नोकरी म्हणून आमी तो प्रोफेशन केन्नाच घेवप ना. टीचर जेन्ना आपण जाता ते आपण जगप खूप इम्पॉर्टंट असता. टीचर म्हणून स्वता जगूंक जाय, कारण तुमच्याकडे पळोवन भुरगीं ते शिकतात. एक्झॅक्टली. टीचर जाले म्हणल्यार आता बरेचशो गोष्टी आसा, फॅशन आसा, हे आसा, सगळे आसा, पण ते कितके आपण अपनावप. त्या क्लासीन तूं भुरग्यांचो स्तर पळोवंक जाय, त्याच्या प्रमाणे तुका तो भुरगो आपल्या कडेन ओढूंक जाय, तर तुवें त्या भुरग्याच्या दृश्टीनूच तशें आसूंक जाय. सो टीचर म्हणजे त्या भुरग्या वांगडाच आसूंक जाय, तो भुरग्यांपेक्षा सेपरेट आसूंक जायना. करेक्ट. खूप बऱ्या भशेन तुमी उत्तर दिलें. तुमी प्रगती हायस्कुलान शिकयतात, म्हणजे खंयचो विशय तुमी शिकयतात? माझो विषय सोशल सायन्स, हिस्ट्री, जॉग्राफी, जो सगळ्यात डिफिकल्ट म्हणतात. पण तुम्ही बऱ्या पद्धतीन भुरग्यांक शिकोवन तो सोपो करून दितात. हय, ते आसा, कारण जेन्ना भुरगीं म्हाज्या फुड्यान येता की बरीचशी अशी भुरगीं आसता तिंका तो खरोच आवडना सब्जेक्ट, पण तेंच्या पर्यंत पावच्या खातीर तो कसो इंटरेस्टिंग करूंक जाय, तितून मदीं स्टोरी घालूंक जाय. मग ती आपशीच ती भुरगीं म्हणटात टिचरीचो प्रेड आसा, हा आता आमकां हिस्ट्री बरें कळटलें. हे तेंचे तोंडावेले जे हास्य आसता पळय तेन्ना तो म्हाका म्हाजो सब्जेक्ट आणखीन इजी जाता. करेक्ट. आताची जी टीचर शिक्षण पद्दती आसा, म्हणजे आमी NEP लायिल्ली आसा सरकारान, आनी पयलींची जी शिक्षण पद्दती हातून कितें फरक तुमकां जाणवता? पयलींची जर शिक्षण पद्दती म्हणून जितून आमी शिकले तितून एक सायड आसली, जशी टीचर शिकयतालो भुरग्यांक अशी विचारपाची संद नसली. पण अशें म्हणू शकना आमी, कारण ज्या भुरग्याक ते विचारपाचे दिसताले तो प्रत्येक भुरगो आपले जे मनान प्रॉब्लेम्स आसताले किंवा कितें न्हय कळनासलें ते सरा कडेन वतालो, विचारतालो. तितको तो फोकस नासलो. आमी स्वता शिकल्या त्या हितून. आनी हितून कितें आसलें, एक जिम्मेदारी आसली की सर आसा तेजें आयकूंक जाय, वेवस्थीत लक्ष आसूंक जाय, हें आसलें. आता कितें जाल्लें आसा ती स्टुडंट सेंट्रीक जाल्ली आसा. भुरग्याच्या तरेन आमी विचार करता की भुरग्याक कितें इजी जाय, त्याच्या पर्यंत कशें पावंक जाय, ह्या गोष्टी म्हळ्यार ते स्टुडंट सेंट्रीक जाका म्हणटात. दोन्ही पद्धती ओके आसा, काळानुसार पद्धत चेंज जावकूच जाय. कारण जसो जसो आता काळ आसा, NEP जेन्ना म्हणटात आमी, तितून आमकां नवीन ह्या एज्युकेशन क्षेत्रान टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करूंकूच जाय. त्याच्या शिवाय जायना ते ते जावकूच जाय, कारण भुरगीं स्वता आपण त्या वर्ल्डान आसात. सो तुमची शिक्षण प्रणाली सुद्धा ती तेका जोडूनच वचूंक जाय. सो NEPचो हो भाग बरो आसा, तेका आमी हे करू शकना. कारण जशें म्हणलें हांवें की जशी एज चेंज जाता तशी ते सगळ्यो गोष्टी चेंज जावकूच जाय. आतांची जी चॅट GPTच्या जगान, म्हणजे AI जाका आमी म्हणटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,
तितून भुरगीं इतली एनग्रॉस्ड आसात म्हणजे कितेंय तांकां असायनमेंट दिलो ते आपली तकली वापरना थंय वता. कसो प्रभाव भुरग्यांचेर हो पडला जायत आनी फुडें हाजेर नियंत्रण हाडपाक आमी टिचरींनी म्हणजे तुमी टिचरींनी कशें फुडें सरचें म्हणजे चड प्रभाव भुरग्यांचेर पडचो न्हय हाजेर फुडें तूं पेरंट्सांक कितें संदेश दिवपाक सोदता म्हणजे हाजेर एक नियंत्रण आसपाक जाय न्ही. अमक्याच प्रमाणान ते यूज करपाक जाय जाल्यार आपली जी शकत आसा ती भुरगीं यूज करना हाजेर तुमी मातशें सांगशात. हांव म्हणिना की चॅट जीपीटी किंवा जेमिनी हे वापरूंक जायना अशें म्हणिना, वापरूंक जाय, पण कितक्या पर्यंत तूं फक्त तेजो आधार घेवंक जाय. Correct. ते आधार घेवन तूं आपले जे मनातले आसा ते विचार मांडूंक शिकूंक जाय. तुवें जर कंप्लीट चॅट जीपीटीचो वापर केलो तुजो मनान येल्ले विचार तूं मांडूकूच पावचे ना. लेखक किंवा डायरेक्टर प्रोड्युसर हे जातले कशे, कारण त्यांचे हे स्वतःचे विचार असतात. चॅट जीपीटी दिता ते कितें ते वेगळे असतात, ते एक रँडम असतात. पण जेन्ना आपलो विचार तूं जगा फुडें मांडटा आनी ते तुका फ्लुएंटली उलोवपाक येता, घालपाक येता विचार, तेन्ना तुका कोणाची गरज लागना. ती चॅट जीपीटी लागना आनी जेमिनी लागना तुका. सो स्वता चॅट जीपीटी आनी स्वताच जेमिनी जावंक जाय, Correct. तेन्नाच तूं सक्सेसफूल जाता. व्हेरी गुड आन्सर. टिचर एक विचारनशें दिसता आतां क्लासान तरेतरेची भुरगीं असतात जी शांत असतात, लजोपी भुरगीं असतात, तांकां तुमी मुखार कशें हाडून प्रेरणा दितात एज अ टिचर म्हूण. ओके, हे चॅलेंजींग असता मग क्लासीन जेन्ना अशी वेगवेगळे तरेची भुरगीं आसा. कारण एखादो भुरगो आसा जाका सगळी आन्सरां कळटा न्हू, तो पयलींच म्हणटा टिचर करून हात वयर करता. आनी ज्या भुरग्याक खबर आसता आन्सर आनी शाय आसता किंवा फाटीं बुरावपी आसता तो भुरगो येना. म्हाजें अशें आसा, हांव नजर मारता क्लासीन, म्हाका खबर आसा हो भुरगो फुडें येयना, त्या भुरगो मुद्दाम उबें करता. उबें राव रे बाबा, तुका खबर आसा तर तो उगी रावतलो. पण ना, हा हे तुका खबर आसा मरे, फाटल्या फावटी सांगलेलें न्हू, मागीर ती उलोवपाक सुरवात करतात. सो ताका एक कॉन्फिडन्स येता भुरग्याक, ही टिचर म्हाका प्रश्न विचारता, हिका खबर आसा, म्हाका तें कळटा म्हणून. आनी आपशीच फुडल्या पिरियडाक म्हाका खबर आसता की तो भुरगो आपूण टिचर म्हाका हे खबर आसा. ताका बरेच फावटी कितें जाता, ताका ती लँग्वेज कळना, इंग्लीश उलोवपाक येना, ताका ते घालपाक येना त्या फॉर्मेटान. सो हांव ताका केन्ना कंपल्शन करिना. तुका कळना मरे इंग्लिशीन, तिका जितके इंग्लिशीन कळटा तितके सांग, बाकीचे तुज्या लँग्वेजीन सांग. आता त्याने सांगले आपल्या लँग्वेजीन, कारण आता एनईपी न्हू, ऑल रिजनल लँग्वेजीस अलाउड. सो तेज्या लँग्वेजीन सांग तरी मागीर हे अशें सांग, मागीर तो ही इज व्हेरी हॅपी. नेक्स्ट टायम तो ते प्रिपेअर करून येता, फुडलें कितें आसता पळय सांगपाचें तो आपण प्रिपेअर करून येता. म्हाका टिचर विचारतली, ताका कॉन्फिडन्स आसता. सो अशा पद्दतीन तुमी शांत आनी लजोपी जी भुरगीं आसा तांचे मदीं कॉन्फिडन्स हाडटा एज अ टिचर. अशें म्हणटात की टिचर जी आसा न्ही ती दुसरी आवय. ओके, भुरगीं कितेंय क्वेश्चन्स कितेंय ताच्या मनान आसा ती एका टिचरी कडेन शेअर करता, जशें आवय कडेन घरा करता ती एका टिचरी कडेन करता. अशी ही गजाल खरी आनी तुमी अनुभवल्याय? हय, खरेंच अनुभवला. म्हाजी स्कुलांतली भुरगीं सांगता तुका, ती वतना सेंडअपाक सदींच सांगता. चडशी भुरगीं आमची हिंदी स्पिकींग आसता आमच्या स्कुलान, मायग्रंट्स आसा भुरगीं, ती सदींच सांगता टिचर आप माँ के समान. आनी तेन्ना न्हू खरेंच म्हाका भरून येता, कारण तिंका पळय जी गोश्ट ती आपल्या आवय फुड्यान उलोवंक शकना, किंवा असं उलोवंक शकता आसतली की लज दिसता आसतली, आवय उत्तर खबर नासतलें, ते सगळे गजाली म्हाका विचारतात. टिचर अशें जालें जाल्यार कितें करूंक जाय, तशें जालें जाल्यार. इवन 10वी मागीर अशी भुरगीं बरीचशी हांवें पळयल्लीं आहा. हांव तांकां सदींच सांगता, तुमकां जर कांय कळना 10वीच्या मागीर तुमकां खंय वचपाक जाय, ऑप्शन कळना, यू डू कॉल मी म्हणून सांगता, म्हाजो नंबर बरोवन दवरा. आनी खरीच म्हाका बरीचशी भुरगीं फोन करतात, टिचर 10वी जाली म्हाजी, आतां कितें करूं, म्हाका अमकें करूंक जाय, हांव सायन्स घेवं आर्ट्स घेवं अशें विचारतात ती. हांव तांकां तेंय सांगता, आनी तांकां जर कितें आसात बाबा अमकें अमकें म्हाका शिकूंक जाय, कशें वचूं, सो आय गिव गायडन्स टू देम. सो टिचर फक्त तूं क्लासी पुरतें नासता. टिचर जो हे आसा, अनुभव आसा तो टिचर म्हणून, तो त्या भुरग्याच्या मना पर्यंत पावूंक जाय. आनी तो भुरगो तुका शिक्षण सोंपतरी सुद्दां तुका याद करता तो, कारण ही टीचर तेजी मनान ती टीचर तशी उरता. ही टीचर जी म्हाका सगळ्या गोष्टीच्या प्रश्नाची उत्तरां म्हाका दिताली. करेक्ट. कित्याक एक टीचर एक आवय जावं शकता आनी एक टिचरूय जावं शकता. दुसरो क्वेश्चन हांव विचारूंक सोदता मॅडम, तुमी एक टीचर आनी एक घरकान्न, तुमचे मिस्टर स्वता एक टीचर आसात, आर्ट टीचर, आनी खुबशा कार्यावळींनी ते निगडीत आसात, एनजीओचे पार्ट आसात. हातूंत भितर तुमी घर आनी स्कूल कसो तुमी समतोल करून हे बॅलन्स करतात?
ओके. तशें पळोवंक गेल्यार मिस्टर माझे जे आहात राजमोहन शेट्टी आहे, सो बऱ्याचशा गोष्टीन ते इन्वॉल्ड असतात. कितें म्हणटा फोन करून म्हाका सांगता आज हांव खंय आसा पावचो ना, सो मागीर म्हाका कळटा की बाकीचे हांवें एडजस्ट करूंक जाय म्हणून. सो ते एक बॅलन्स आसा आमच्या भितर की वतना तो सांगून वतलो की बाबा अमकें अमकें आसा. सो म्हाका खबर आसता 9-10 पर्यंत जर घरा कडेन पावंक ना जाल्यार खंय तरी उरला त्या मनशाक आतां फोन करूंक जाय. 10 वाजलेले आसा, घरा कडेन पावतलो केन्ना काय आनी खंय आसा. सो तितके बाकीचे ते डिस्टर्ब करूंक वचना, बिकॉज ताका त्यो गोष्टी करपाक ताका खूप आवडटा. त्याच्या शिवाय त्याचे जीवन ना आणि ते जिवीत त्याचे हांवें काढून घेवप हे बरोबर ना. तो आपल्या तरेन प्रोग्रेस करता आपल्या तरेन. सो दॅट एडजस्टमेंट इज मोस्ट निडेड इन अ बेटर लाईफ म्हणतात तसे, मॅरीड लाईफ स्पेशली. आणि तुम्ही बऱ्या रित्या ऍडजस्ट करता. Yes, of सर course. आणि तुम्ही ते एक लेखकूय आसात, सो सगळे तांचेर हातभार आसता. दुसरो क्वेश्चन विचारूंक सोदता, आताची जी बायलां आसात जी घरा बेकार आसात तांकां तुमी कितें उत्तेजीत करूंक सोदतात, म्हणजे तांच्यांनी कसो फुडें येवन खंयचें पावल घालचें किंवा स्मॉल बिझनस करचो, तांकां तुमी कशें प्रोत्साहन दिवंक सोदता? जसे तुम्ही म्हटले आता बेकार असता, बेकार कोणूच नसता, की आपण थिंक करपाची प्रोसेस असता. समजा म्हाका दिसले की आपण लहान असताना बऱ्याचशा गोष्टी शिकतात, आम्ही विणकाम शिकतात, कितें नवीन नवीन कितें कुकिंग आसा ते करपाक शिकतात. ह्या फिल्डान कितक्यो तरी गोष्टी आसा जे इनोव्हेटिव्हली आपण करू शकता. जर तुझ्या मनान ती इच्छा येयली की आपण हे करूंक जाय आणि ते करपाक तुम्ही जर फुडाकार घेत न्हू जाल्यार कोणच बेकार रावचे ना. आणि आमकां एक संवय जाल्ली आसा, तो म्हाका नोकरी दितलो आनी हांव करतलो आयते हे अशें नसूंक जायना. हांवें दुसऱ्यांक दिवंक जाय. म्हाज्या सकयल जर 4 मनशां आसा तर हांव दुसऱ्यांक नोकरी दिता. हो जो कॉन्फिडन्स जर कोण बाळगू शकता न्हू तो केन्नाच अनसक्सेसफुल आणि तो केन्नाच बेकार रावचो ना. काही ना काय बाकी ते बारीक बारीक गोष्टी करीत रावंक जाय. आजकाल पळयात एनवायरमेंट फ्रेंडली जाला वर्ल्ड. झाडां लावपाचे कोर्स करात. बेकरी प्रत्येकाक आयते जाय आसता, बिस्कीट बनवपाचे बेकरी प्रोडक्ट्स, कितें गांवठी वस्तू तरी आता कांयच मेळनात चडश्यो. ह्या हितून जरी सर ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक गोष्टी तयार करून प्रोड्यूस करपाचे करीत जाल्यार इट्स अ वंडरफुल वर्क. टिचर तुम्ही मदींच म्हणलें की तुमच्या स्कुलान मायग्रंट भुरगीं खूप आसात आणि मायग्रंट भुरगीं अशी असतात की तांकां दिसता जालें 10वी जालें म्हणटकीर आतां आपणें फुडें शिकप ना. तर तांच्यांनी कशें फुडें सरप, बेकार रावप न्हय, कशें फुडें सरप? ओके, हा प्रश्न खूप बरो विचारलाय तू. खरेंच आमच्या स्कुलान मायग्रंट भुरगीं आसात आणि बऱ्याचशा गोंयच्या आता बऱ्याचशा स्कुलान मायग्रंट भुरगींच सापडटली तुका, गव्हर्मेंट स्कूल स्पेशली. हय टिचरी जे शिकयता ते हॅट्स ऑफ म्हणपाचें तेंकां. आणि इतकी डिफिकल्टी आसता त्या भुरग्यांक. जशे स्कुलान येनात भुरगीं, प्रॉब्लेम कितें, घरा कडेन आवय ना, धाकट्या भुरग्यांक पळोवंक जाय किंवा आनी कितें तरी आसा, आवय हॉस्पिटलान आसा, बरेचशे प्रॉब्लेम आसा. त्या भुरग्या पर्यंत पावच्या खातीर ते टिचरीन तितकेच हे रावंक जाय, ऍक्टिव्ह रावंक जाय. कित्याक येवंक ना भुरगो, त्याच्या कडेन लक्ष. आनी जर त्या भुरग्याचे बद्दल खबर आसा टिचरीन एक फोन मारल्यार पुरो, ती भुरगीं कशी तरी एडजस्ट करतात आनी येता. कारण तांकां खबर आसा टिचरीक म्हाजी याद आसा. आनी ही भुरगीं कितें करता, आनी ही फर्स्ट लर्नर आसता आनी हेंचे आवय बापूय कितें कामा खातीर हांगा येयल्ले आसा. तिंकां फक्त पयशे जोडपाचे आनी पोट भरपाचें इतकें खबर आसा. भुरगो शिकता, ताका कितें जाय हें ना, तेंचें लक्ष नासता. सादी गोश्ट सांगता, एखादें नोटबूक सोंपलेलो आसता भुरग्याचो त्या, आनी जेन्ना आमी दुसरे नोट्स जाय, टिचर नोटबूक खतम. त्या टायमार तूं ताका तापयतलो का तेचो प्रॉब्लेम सॉल्व करतलो? तापोवप हे गरजेचें ना. आमी आमच्या स्कुलान सांगता तुमी कितें करतात, कारण आमकां भुरगीं अशी खूब आसा आनी आमकां तो प्रॉब्लेम खरा. एवरी टीचर आमच्या स्कुलांतलो आमी नोटबूकच हाडून दवरलेले आसा. सोंपलो नोटबूक, हो घे नोटबूक, सुरवात कर, तुका दिसता तुका हाडून तो रिप्लेस कर. आनी खरेंच तुका सांगता त्या टायमार त्या भुरग्याक, कारण तो भुरगो आवय बापायक सांगता, तांकां टायम मेळना, त्या टायमार तो भुरगो ते पुस्तक घेता, तो यादीन हाडून दिता नोटबूक. हे खरेंच हांवें नोटीस केल्लें आसा. कारण त्या भुरग्याक ते हाडून रावंक. ही भुरगीं 10वी पर्यंत शिकतात, कारण एक वेळा बरीचशी परिस्थिती तेंची घरची बरी नासता, बापूय फुडें शिकोवंक पावना, ही 10वीच्या मागीर खंय तरी काम करता. आनी खरीच ही चडशी भुरगीं न्हू फॅक्टरीन काम करतात, नाल्यार आनी कोणागेर घरान काम करतात. खरें हिंचो प्रॉब्लेम सॉल्व करप म्हणल्यार मेन इम्पॉर्टंट म्हणजे कितें, तो घरांतल्यान सुरवात जावंक जाय. आवय बापाक दिसूंक जाय की आपलो भुरगो बरो शिकोवंक जाय. हां, अशी हांवें फॅमिली पळयल्यात, हां, अशीच आवय बाबा शिकिल्ली नात, पण जेन्ना आमी सपोर्ट दिता टिचर्स आनी त्या भुरग्याचे
पॉझिटिव्ह गोष्ट जे आवय बापायक सांगता खरीच ती पॅरंट कशे त्रास करून आपल्या भुरग्यांक शिकयतात आणि बऱ्या हेजेर व्हरतात. आणि खुबशे एग्जाम्पल आता त्या हितूंतलीच माझी भुरगीं जी आसा टीचर जाल्ली आसा, इंजिनियर जाल्ली आसा, डॉक्टर पर्यंत पावल्ली आसा. पण जेन्ना ती परत येवन सांगता टीचर आय हॅव डन इट, सो दॅट इज अ सक्सेस. सॅटिस्फॅक्शन जे कितें तुमी जे कितें केलां ताजी कितें तरी आमची चीज आसा ती. टिचर आतां आमी उलयताले मायग्रंटा विशीं, म्हणजे मायग्रंट भुरगीं तुमच्या स्कुलान येतात. अशी गोंयान कितलीशीं विंगड विंगड शाळा आसतली जातून भितर मायग्रंट भुरगीं आसतलीं आनी तांकां वेगवेगळे प्रॉब्लम्स आसतले. थोडीं कितें करतात, मायग्रंट भुरगीं आयले म्हणटकीर तांकां शिकोवपाक खूब कठीण वता, कित्याक मायग्रंट भुरग्यांक शिकोवपाक इतलें इजी न्हय, कळ्ळें न्ही. तांकां इतलें चॅलेंजींग जॉब आसता तो टिचरीचो की तांकां कशें हाताळप. सो अशी खुबशे वेगवेगळे विशय आसात जातूंत भितर मायग्रंट भुरगीचे फुडले जो फुडार आसात तो कसो परजळीत जातलो फुडार, आनी खंयचे खंयचे प्रॉब्लम्स तांचे कडेन आसात जे फुडें एज अ टिचर म्हणून सॉल्व जातले. आता जशें तुवें म्हटलें मायग्रंट म्हणलें भुरगीं, मायग्रंट कित्याक ती थंय तेंच्या स्टेटीन तिंका जॉब मेळना म्हणून ती मायग्रंट. आमची भुरगीं जेन्ना दुसऱ्या स्टेटीन वता आनी ती बऱ्या जॉबार आसा तांकां मायग्रंट म्हणिनात आमी, कारण ती थंय बऱ्या जॉबार आसा. ही लोक जे आसा मायग्रंट म्हणून हांगा येतात ते सादे काम करतात स्वता, कारण आमचे गोंयकार लोक आमी बाकीचे अशी लो कॅटेगरी जॉब करूंक वचना म्हणून ते लोकांक तो ऑपॉर्च्युनिटी मेळटा. आनी तांकां खबर आसा गोंय हे तेंच्या खातीर दुबय आसा, हांगा चड पगार मेळटा, सो तेंच्या खातीर ते एक बेटर ऑपॉर्च्युनिटी आहे. बरीचशी लोक येतात. आता ही जेन्ना मायग्रंट आमी म्हणटात तांकां मायग्रंट न म्हणटा आमी भारतीय म्हणुया, इंडियन म्हणुया. तुमी तो टॅगूच लागूंक जायना तांकां. ही भुरगीं इतकी बरी शिकतात आणि ती खरीच याद दवरतात. त्या स्कुलान परत येतली कितें तरी हेल्प करतली. कारण तुका सांगता एक एग्जाम्पल सांगता, आमच्या स्कुलान शिकिल्ले भुरगे इज हॅविंग अ कितें म्हणटात व्हडली फॅक्टरी आसा तेणें आज एस्टाब्लीश केल्ली आसा. सादो जेंकां जमनाशे अशें येयल्ले आनी नाव तेणी बरी फॅक्टरी आसा. ही इज अ गूड बिझनेसमॅन. तो पण दर वर्सा स्कुलान आमच्या येता. खूब बरी गजाल भुरग्यांक, कारण ताका खबर आसा तेणी जी परिस्थिती पयली नोटीस, तो भुरग्यांक बुकां दिता, बॅग्स दिता, वॉटर बॉटल दिता, सगळे हे करता, केन्नाच ना म्हणिनात. सो एक मायग्रंट भुरगें व्हड जातकीर एक बिझनेसमॅन जावं येता हाची तुमी प्रचिती दिल्ली आसा. पळयल्लें हांवें स्वता पळयल्लें आसा आनी आय डू एप्रिशिएट. आनी म्हाका बऱ्या हितून सांगूंक दिसता की म्हाजो स्टुडंट तो अशें. आनी अटॅचमेंट उरता त्या स्कुला बद्दल, कारण ह्या स्कुलान म्हाका घडयल्लें. ही जी हे आसा पळय थिंकींग जर सगळ्यांच्या भितर येयली न्हू तर म्हाका दिसता खंयच्या स्कुलाक फेसिलिटी मागपाक गव्हर्मेंटा कडेन सुद्दां वचची गरज ना. हीच भुरगीं मदत करतली आपल्या स्कुलाक आनी स्कूल ते बेस्ट जातले. आनी विंगड विंगड ज्यो सवलती ज्यो मेळपाक जाय स्कुलाक ते तीच भुरगीं पास आउट भुरगीं म्हण हांचे खातीर खूब बरी गजाल. दुसरो प्रश्न तुमकां विचारनशें दिसता म्हाका की आतांची जी भुरगीं आसात, चडांत चड भुरगीं, तांच्या मदीं कितें असो प्रॉब्लम आसा अशें तुमकां आढळटा? म्हणजे एज अ टीचर म्हणून तुमी पळयता आसतली क्लासान विंगड विंगड तरेची भुरगीं आसतात, पण तांचो एक सिमिलर प्रॉब्लम कितें आसूं यें आनी तो कसो सॉल्व करतली तुमी एज अ टीचर आतांच्या युगांत, इन 21st सेंच्युरी म्हणजे टेक्नो सेवी वर्ल्ड आसा. ओके, अशें म्हणीत जाल्यार आमी सगळ्यांक भुरग्यांक धरचें पडटलें. हांगा एक ग्रेस्त मनीस आसा तेजो भुरगो आयलो आनी एक गरीब आसा तेजो भुरगो आयला. आतां टेक्नो सेविंग वर्ल्ड जशें म्हणटात तेन्ना मोबायल येयलो हातीन भुरग्यांच्या. बरोबर, मोबायल येयलो तो मोबायल कितपत वापरप भुरग्यान हे खूब इम्पॉर्टंट आसा, कारण त्या मोबायलाचेर तुका इजिली सगळ्यो गोश्टी मेळटा आनी त्यो गोश्टी पळोवन भुरग्यांचे वागणें सुद्दां बदललेलें आहा. कारण तो पयलीं पळय आमी 5 जाली ग्राउंडार हजर आमी खेळपाक, आउटडोर आनी खेळप मस्ती करप आनी त्याच्या वांगडा आमचो मित्र परिवार वाडटालो, एकामेकाशी उलोवप वाडटाले. हेच जाय न्हू. आतां एनईपी कित्या खातीर येयली? बरोबर, हे भुरग्यांच्या मदीं जायना ह्यो गोश्टी, म्हणून ते एनईपी थ्रू आमी अचीव करूंक सोदतात. पण हेच जर आमी ते मोबायल किंवा टेक्नॉलॉजी मातशें कमी दवरून भुरग्यांक भायर सोडले, तेंच्या वांगडा खेळपाक धाडले तर म्हाका दिसता इजिली हे बाकीचे कितें करतात तेची गरजूय लागता. म्हाका आतां भुरगो आपले आपण ग्रो जाता. कारण टेक्नॉलॉजी जेन्ना येता ना तेन्ना तुमी सीमित जातात, 4 भिंतीच्या भितर उरता. हां, पण टेक्नॉलॉजी वायट न्हू अशें हांव तेंय म्हणिना. टेक्नॉलॉजी बरी, त्याचो वापर कसो करप
हे इम्पॉर्टंट त्या भुरग्याक सुद्धा कळूंक जाय ते आवय बापायचे काम. तू वापरतय न्हू अमक्या गोष्टी खातीर वापर, हितूंतल्यान तुका प्रोग्रेस थोडे आवय बापूय अशें आसता की तांकां फुल्ली तांचेर कॉन्सन्ट्रेट करपा मेळना, म्हणून भुरगीं वेगळ्या दिशेन वतात आनी एज अ रिजल्ट ताचो परिणाम जे रिजल्ट्साच्या रुपान येतात कमी ग्रेड्स मेळटा. मागीर पेरंट्स खवळटात कित्याक जालें हें सगळें, मागीर रिजल्टा कडेन पळोवन तुमी एक्शन घेतात, ताजे पयलीं घेतिल्लें खूब गरजेचें. बरोबर बरोबर तुम्ही म्हणता ते बरोबर खरेंच. कारण पॅरंट्स कितें जाल्ले आसा आयज कालचे पालक जे आसात पळय ते आपल्या दुनियेन किंवा आपल्या वर्ल्डान इतके बिझी उरतात की तेंचें लक्ष बाकी कडेन उरना. हां, पॅरंट जेन्ना आपण जाता तेन्ना तुवें ते लक्ष आसूंक जाय तुजो भुरगो कितें करता त्या गोष्टीक आनी घराक आनी भुरग्यांक तितकोच टायम दिवंक जाय. जर तूं ते टायम दिवपाक खंय चड कमी जालें पळय हे असले प्रॉब्लेम निर्माण जाता. सो एक आवय एक बापूय म्हणून तुज्या भुरग्या कडेन सतत लक्ष आसूंक जाय. पॉइंट करूंक नाका ताका, पण ताका बऱ्या तरेन सांगूंक जाय. कारण आयज कालची भुरगीं पॉइंट करीत जाल्यार दुसरी कडेन पावतात ती. त्याच्यापेक्षा एक आवय किंवा बापूय तू फ्रेंड म्हणून जर तेंच्याशी वागशीत न्हू सहज ती भुरगीं तुका हे जातात, ऐकतात ती, अशें ना केन्ना हे करिनात. आणि एज अ टिचर म्हणून आमी मारपाकूय शकना न्ही तांकां, कित्याक तो गव्हर्मेंटान रूल केल्लो आसा. सो पेरंटांनी बऱ्या रितीन तांचेर लक्ष दवरपाक जाय सो दॅट तांचे जे भुरगें आसा ते फुडें वचून कितें तरी. हांगा आनी एक गोश्ट आसा, हांगा फक्त हांव पॅरंट म्हणचें ना, तो टिचर तो पॅरंट त्याच्या सायडीन असलेले त्याचे फ्रेंड्स हे सगळे इम्पॉर्टंट आसा. कारण हितूनच भुरगो घडटा. आता एखादी गोष्ट टिचरान सांगली पॅरंटाक की बाबा अशे अशे प्रॉब्लेम आसा तुज्या भुरग्या बद्दल, तो तेंच्यांनी लक्ष दिवन पळोवंक जाय. टिचरीन अशें म्हटलें खरेंच कितें आसा नाल्यार ना म्हाजो भुरगो तसो न्हू पॉझिटिव्ह वेन अशें म्हणूंक जायना. टिचरीन कितें तरी नोटीस केल्लो आसा कारण चडान वेळ तो स्कुलान आसता, तिणें पळयल्लें आसता. सो तिजेरूच तुम्ही विश्वास दवरा, खरेंच बाबा पळोवया लक्ष घालुया टिचरीन अशें म्हटलां. सो ते जर तुमी जर कंबायन वे वतात टिचर आनी पॅरंट्स आनी सगळे, तर म्हाका दिसता तो भुरगो डेव्हलप जावपाक वेळ लागचो. किंवा थोडे असे पेरंट असतात की माझ्या भुरग्याक त्या टिचरीन म्हज्याच भुरग्याक कित्याक पॉइंट आउट केलें, यू ही दॅट पर्सन नो टेक्स इट इन अ नेगेटिव्ह वे, तशें घेवपाक जायना. घेवपाक जाय टिचर ही ऑब्जर्व करता न्ही, सो त्या म्हणून ती सांगता, म्हणून बऱ्या हितून सांगता, तर तुवें तें योग्य दिशेन व्हरून कितें तरी ताचे फुडें पळोवपाक जाय. आता जशें म्हणलें तुमी एनईपी उदळ विचारले पळय म्हाका, एनईपी म्हणजे कितें ऑब्जर्वेशनूच आसा तितून चडशें. तो भुरगो कितें करता काय करता आनी हे ज्यो गोष्टी बारीक बारीक पॉयंट्स आसा हे त्या टिचरीन नोट डावन करूंक जाय आनी ते पॅरंट्सा पर्यंत पावोंक जाय, तरच त्या भुरग्याची डेव्हलपमेंट जाता. जेन्ना त्या पॅरंट्सा कडेन बाबा म्हाजो भुरगो अमक्या गोश्टीन फाटी आसा सो ताका फुडें कशें हाडटलो हो तेज्या हातीन सुद्धा आसता पॅरंट्साच्या. टिचर नेक्स्ट क्वेश्चन हांव सांगूंक शकता की विचारूंक शकता की तुमी आतां तुमचो आतां हो करियर शैक्षणीक करियर जो आसा हातून तुमी निवडलें, हेच करियर तुमी निवडलें, आतां भितर तुमचो एक गुरू आसतलो न्ही, म्हणजे तांकां पळोवन तुवें हें केलां आसतलें किंवा असो कोण गुरू तुमच्या लायफान आसतलो न्ही? असं गुरू अशें म्हणू शकचें ना, पण हांव स्कुलान नासलें पळय तेन्ना म्हाका एक सर खूब आवडटालो. ओके. तेजी ना शिकोवची स्टायलच वेगळी आसली. प्रेमानंद नाईक सर सराचें नांव आतां आसा कारण म्हाकाय खबर ना ते MIB स्कुलान शिकलां हांव खांडेपार. सो तो सर ना म्हाका खूब आवडटालो. 7थान जेन्ना हांव स्कूल क्लासीन येयल्लें न्हू थोडें लेट जॉयन जाल्लें फॅमिली प्रॉब्लेमा खातीर आनी म्हाका इन्सिडंट आजुनूय याद आसा आनी सर आजुनूय उरता तो. हायटीन शॉर्ट आसलें हांव न्हू, ओके. बसपाक जागो ना, लेट येयला न्हू, फुडें बस आनी म्हाका फुडेंच बसपाची हे आसली, सद्दीच फुडें बसपाची. आनी सांगलें सर म्हाका फाटल्यांतल्यान दिसना, म्हाका फुडें जाय बेंच. सरान सांगलें म्हाका अरे 4 लायनी जाल्यो न्हू, फुडल्या आनी खंय बेंच ना सर म्हाका फुडेंच बसूंक जाय. फुडलीं भुरगीं उठपाक तयार ना आनी सांगलें म्हाका फुडेंच बसूंक जाय. सरान त्या एक गोश्ट केली, तेणे मदीं एक बेंच घातलो. अरे वा. 4 लायन पण मदीं एक बेंच घातलो, फिट केलो, म्हाका फुडें बसूंक मेळूंक जाय म्हणून. आनी एवरी इयर म्हाका तो सर इतको आवडटालो. तो तेन्ना मराठी शिकयतालो, मागीर हिस्ट्री शिकयतालो, सो प्रत्येक डिविजनान वेगळें. आनी तो सर जी हिस्ट्री शिकयतालो पळय ते परफेक्ट फिट बसताले. मायट बी म्हणून बरोबर. कित्याक आतांची जी टिचरी असतात सोशल सायन्स खासा म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी तांकां तितले बरे आसना, पण तुमी तांची देख घेवन आज तुम्ही खुद्द एक सोशल सायन्स टीचर आसात. वा, बरी गजाल. दुसरो क्वेश्चन आज विचारूंक शकता तुका, तो म्हणल्यार आतां बायलां जी आसतात न्ही तांकां खुबश्यो आडमेळ्यो येतात
आडमेळे म्हणजे झुंज तांकां दिश्टी पडटात. बायल म्हणटकीर ताचे खूब फेजीस असतात. पयलीं ते धाकटे भुरगें आसता, चली, अशें अशें व्हड जाता. ताका खूब आडमेळी येतात आनी त्यो झुंज घेवन ती फुडें वता. अशी एक बायल म्हणून तुमकां अश्यो आडमेळी आयल्या आसतल्यो आनी आयल्या जाल्यार तुमी त्यो कश्यो पार करून फुडें गेल्यात? हा, एक बायल म्हणून आडमेळी येयल्या आसतलीच, पण हांवें केन्ना ती नोटीस करूंक ना. ओके. कारण एखादी अडथळो येयलो की ताका वाट कशी काडप, सगळे जण अशीच वाट धरतात स्ट्रेटर. हय. पण माझी एक हे आसा स्टायल, ती स्ट्रेट वाट पळयता हांव, तिजो सायना कंप्लेन हांव दुसरी वाट निवडटा. ना आतांची दुसरी जी बायलो आसा हा. तांकां कितें सांगूं शकता? हा, कशें आसा, तुमकां जर एखादी डिफिकल्टी येयली, हा. पहिली म्हणजे आपलो कॉन्फिडन्स आसूंक जाय, आत्मविश्वास आपलो इम्पॉर्टंट. तुका जर आपलो आत्मविश्वास आसा तुका कोणूच आडोवंक शकना. करेक्ट. आणि तुझ्या आत्मविश्वासान तुका हे आसूंक खबर आसूंक जाय की आपण ते अचीव करतले. आणि तितको तो कॉन्फिडन्स आपल्या भितर आसतना तूं खंयचीय परिस्थिती येवं तूं ते अचीव करताच आणि थंय पर्यंत तूं पावताच. मेन म्हणजे प्रत्येक बायलान आपल्या भितर हो आत्मविश्वास निर्माण करप खूप इम्पॉर्टंट आसा. आत्मविश्वास जर तुज्या भितर ज्या तरेन येना, तूं कशेंच फुडली गजाल ती फुडें करपाक शकचे ना आनी तो गोल तुमी अचीव करू करपाक शकचे. शकचे ना. करेक्ट. खूब बरी गजाल. नेक्स्ट क्वेश्चन हांव विचारूंक सोदता की आतांची जी बायलां पळयल्या ती सगळ्या हातून फुडें आसात. सगळ्या हातून म्हणल्यार ती पुलीस जाल्या, पार्लमेंटान तांचो आवाज आसा. अशा हातून आजुनूय असो काळ आसा काय की पळयता की तातूंत भितर बायल आनी दादलो हाचे भितर डिफरन्सीस जाता? आजुनूय ते आसा? अशें म्हणशीत जाल्यार आमच्या गोंयांत तरी सांपडचे ना, कारण आमी एज्युकेशनली एडवान्स्ड आसा आणि हय बायलांचे आणि दादल्याच्या भितर असो डिफरन्स कांयच ना तो सगळे. पण बाकीच्या स्टेटीन आजुनूय आसा. मेन रिजन आसा ते कितें, शिक्षण. ज्या राज्यान शिक्षण पद्दती सारकी ना, तितून भुरग्यां बद्दल जे अवेरनेस ना, थंय ह्यो गोश्टी तुका सांपडटल्यो. कारण इंडिया म्हणजे जाल्यार प्रत्येक हितून डायवर्सिटी आसा, प्रत्येकाचे थॉट प्रोसेस वेगळे आसा. त्या वेगळ्या थॉट प्रोसेसान हे थोडेफार गोष्टी मेळटल्योच, पण ते सॉल्व करपाचें काम कोणाचें आसा? थंय आसलेल्या सरकाराचे किंवा थंय आसलेल्या लोकांचे खुद्द स्वताचे हे आसा तितून आसूंक जाय ताका इम्पॉर्टन्स की बाबा आपले हो प्रॉब्लेम आपण सॉल्व करूंक जाय. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिडियान सुद्धा कितके तेचेर फोकस करप हेही इम्पॉर्टंट आसा. बाकी दुसरी बाजू असू शकता तेची. आपण बऱ्या तरेन विचार करून जर आपलो जर भारत देश जर आपण प्रोग्रेस करूंक जाय तर ह्या गोष्टी खंय तरी भायर फाटल्यान दवरूंक जाय. हांव विचारूंक सोदता तुमकां नेक्स्ट क्वेश्चन की तुमच्या लायफान कोण तरी अशी आयडियल वुमन आसतली न्ही जेका तुमी पळयतात आनी आजुनूय आसात आनी तांकां पळोवन तुमी फुडें सरतात, तांचे कडल्यान तुमकां प्रेरणा मेळटात, अशी कोण आसा तुमच्या लायफान? अशें विचारीशीत जाल्यार म्हाजी बाय, हजबंड्स माय जिका म्हणटा आईच म्हणटा हांव तिका. ती काय तितकी शिकूंक ना, 10वी पर्यंत जाल्या, पण तिच्या भितरली एक गजाल म्हाका खूब आवडटा. ती केन्नाच ना म्हणिना, म्हाज्या बाबतींत तरी. तुका हे करूंक जाय मगो कर, एक अमकें करूंक जाय कर, सपोर्ट करता ती. सादी सादी गजाल आसा. म्हाका ती पळोवपाक जेन्ना येयल्ले तेन्ना म्हाका विचारलेलो प्रश्न, तुका फुडें कितें करूंक जाय? हांवें सांगलेलें म्हाका PhD करूंक जाय. ती आयजूय म्हाका याद करून दिता, अरुणा तुजी PhD उरल्या अजून करची. प्रत्येक गोष्टीन म्हाका ती आसा, केन्नाय कितें शेअर करचें आसा न्हू, आमचें शेअरिंग बरें जाता. तूं म्हणशी तें माय आनी सुनेचें बरेंशें जमना म्हणटा ना, पण म्हाज्या खातीर ती आईच. सगळ्या गोष्टी तिका हे करता, मॉडल म्हणून अशी सासू मेळची. कारण हांव तिका कितें म्हणटा, गोल्डन वुमन म्हणटा. म्हाका कोणा वांगडाय उलयतना शी इज माय गोल्डन वुमन म्हणटा. कितें जालें की न्ही तिका हें केल्यार पुरो हजर. आनी ती ना अशी म्हणिना, कारण ओके बाकीच्यो गोश्टी कितें आसा सर्कमस्टन्सीनुसार चेंज जातात, पण तिका समजून घेवप खूब गरजेचें आसा. बारीक बारीक गोश्टी आमी म्हणटा सासूमाय झगडली अशें ना, तशें न्हू. वेगळ्या तरेन विचार कित्याक जाला आसतले, वेगळो विचार करपाची जी शक्ती आसा तिच्या कडल्यानूच मेळ्ळी. तुमी आतां घरान भावंडां कितलीं, म्हणजे तुमच्या घराबो कितलीं जाणां आसात? 3 जाण भयणी आमी. 3 जाण भयणी. तुमी सगळ्यान ल्हान? ना, हांव मदले. तूं मदलें? म्हाज्या पेक्षा व्हडली एक आसा आनी धाकटी एक आसा. धाकटी ती कितें करता? ते डॉक्टर पूनम संभाजी. अच्छा.
त्यांच्या कडल्यान म्हणजे ती आणि जे एक सिस्टरामध्ये एक बॉन्डिंग असता न्ही ते तुमचे कशें आसा? हा अगं बॉन्डिंग इज फर्स्ट क्लास. तिघी आम्ही बहिणीच करी म्हणजे आम्ही जेन्ना पप्पा जसं हांवें सांगलें इंजिनियर तो आणि आम्ही तिघी चेडवास आणि तो एक हे असता न्हू हय चली भुरगीच पयलींच्या काळार चलना हय, अशें अशें कितें? खंय तरी हे आसता. पण म्हाका दिसता आमच्या बापायन आमकां केन्ना तो फॅक्टर केन्नाच Difference येवना करूंक ना. केन्नाच येवना. म्हाजी व्हडली भयण जी आसा शी इज अ फार्मासिस्ट. हांव सेकंड नंबर आय एम टिचींग फॅकल्टीन आणि धाकटे आहा ते डॉक्टर. अच्छा. सो डॉक्टर पूनम संभाजी शी. सो आमी तिगांकूय एकच गोश्ट आमकां आमच्या बापायन सांगलेली, तुमी चेडवं आसा म्हणून केन्नाच फाटीं रावं नाका. यू हॅव टू बी ऑलवेज बेस्ट इन युअर फील्ड. तुमकां जाय तितकें शिक्षण दिवपाक आपण समर्थ आसा, जाय तें करा, पण एक गोश्ट स्वताच्या पायार उबे रावा. कारण ही जी गोष्ट खूप इम्पॉर्टंट स्वतःच्या पायार उभे. त्यांनी फक्त सांगलेलं की ह्या पुरुष प्रधान संस्कृतीन बायल म्हणून तुम्ही केन्ना फाटीं रावू नाका. तुम्ही जे शिक्षण आसा हे शिक्षणच तुमकां फुडें व्हरतलें. ल्हानपणा सावन ते तुमचे कडेन हय. आसा आणि उजिल्लें. खरें म्हणजे माझ्या बापायन आमकां केन्नाच फोर्स करूंक ना की बाबा आतांच लग्न जावंक जाय हे जावंक जाय केन्नाच